माझ्या प्रियांनो, हा दिवस खास आहे. तुम्हाला माहित आहे का कोणता दिवस आहे हा? जागतिक कुटुंब दिन, फॅमिली डे. संपूर्ण जगभरात या दिवशी कुटुंबाबद्दल गौरव व्यक्त करून कुटुंबासाठी एक खास दिवस ठरवला आहे. कुटुंब किती महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. परमेश्वरानेच त्याची स्थापना केली. उत्पत्तीच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये पाहिले तर आपल्याला निर्माण केलेल्या देवाने कुटुंब जीवनाची स्थापना केली आहे. पती पत्नीला परमेश्वराने आशीर्वाद दिला असे आपण बायबलमध्ये पाहतो. म्हणून कुटुंबात शांतता, समाधान आणि आशीर्वाद असावेत हेच परमेश्वराची इच्छा आहे. आता एक कुटुंब म्हटले की पती पत्नी, आई वडील, मुले, सासू सून, आजोबा आजी अशा अनेक नात्यांनी मिळूनच एक कुटुंब तयार होते. काही कुटुंबांमध्ये सगळे एकत्र राहतात. काही कुटुंबांमध्ये पती पत्नी नोकरीच्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पती पत्नी आणि मग मुले वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मोठे लोक कधीमधी येतात आणि जातात. खास प्रसंगी सगळे एकत्र येतात. ही सगळी घडणारी गोष्टी आहेत. काही कुटुंबांमध्ये सासू सासरे, दीर यांच्यासोबत राहावे लागते. अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार कुटुंबाची व्यवस्था ठरते. पर कसेही असले तरी कुटुंबात शांतता आणि आनंद असावा, कुटुंब सुखी असावे हीच इच्छा असते. मला छान कुटुंब मिळाले असे काही जण सांगतात आणि खूप आनंदी होतात. हेच मोठे आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही कुटुंबात आनंदी राहायचे असेल तर आपल्या आजूबाजूचे लोक चांगले आहेत का एवढे पाहिले की झाले असे नाही. मी स्वतः कसा आहे हे आपल्याला विचारायला हवे. आता जर संपूर्ण कुटुंब तारण पावलेले आणि परमेश्वरात असले तर ते कुटुंब आशीर्वादित आणि आनंदी कुटुंब होऊ शकते. कारण प्रेषितांची कृत्ये 16:31 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. संपूर्ण कुटुंब तारण पावून आनंदी राहील असे प्रभू वचन देतो. तुमच्या कुटुंबात आनंद आहे का? मग कुटुंबात पतीला एक जबाबदारी आहे, पत्नीला एक हमी आहे. पालक, मुले, सासू, सून सर्वांनाच एक जबाबदारी आहे. प्रत्येकाने बायबलच्या वचनानुसार जगायला आपली संमती दिली तरच संपूर्ण कुटुंबात आनंद राहील. इथे वर आनंदी दिसावे म्हणून आपण कुटुंब केले आहे का असे वाटते. बायबलात लिहिले आहे, पत्नी तुमच्या पतीचे अधीन असा. बायबल असे सांगत नाही की पत्नी पतीचे ऐकत नसेल तर कितीही प्रार्थना केली, कितीही दान दिले तरी या घरात आनंद आणि शांती येणार नाही. तसेच पतींनो आपल्या पत्नीवर प्रीती करा, त्याच्या बरोबर कठोरपणे वागू नका असे प्रभूने सांगितले आहे. एक पतीच पत्नीवर प्रेम करत नसेल, दारू पिऊन तिला मारत असेल तर अशा कुटुंबात तुम्हाला वाटते का शांती असू शकते? म्हणूनच सगळ्यांनी तारण मिळवायला हवे. सगळ्यांनी प्रभूची मुले व्हायला हवीत घरात. मग पालक आणि मुले, मुलांनी पालकांचे ऐकायला हवे. मुलांनी पालकांचे ऐकणे गरजेचे आहे. जर त्यांनी ऐकले नाही, उलटे उत्तर दिले आणि रागाने तोंड वाकडे करून गेले तर कुटुंबात शांतता राहणार नाही. पालकांनी मुलांना रागवू नये. मुलांना काही गोष्ट आवडत नसेल तर ती सोडून द्या. सारखी तीच गोष्ट सांगून का मुलांना चीड आणता असे प्रभू म्हणतो. जर तुम्हाला या गोष्टी पाळायच्या असतील तर सासू असाल तर सुनेवर मुलीसारखे प्रेम केले पाहिजे. अशा प्रकारचे एक उदाहरण बायबलमध्ये आहे. रूथच्या पुस्तकात नाओमी नावाच्या सासूने आपल्या सूनवर मुलीसारखे प्रेम केले. तिला मुलगीच म्हणायची. त्याचप्रमाणे सूनबाईनेही सासूवर आईसारखे प्रेम केले. एका कुटुंबात शांतता, समाधान आणि आशीर्वाद असावेत वाटत असेल तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे कुटुंब जीवन उभे करायला पाहिजे. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी तारण मिळवलेले असावे लागेल. पापातून मन वळवून येशूच्या रक्ताने तारण मिळवलेले असावे लागेल. तुमच्या घरात अजून कुणी तारण मिळवलेलं नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही प्रार्थना करा, या वचनावर आधार ठेवा. तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल हे वचन पूर्ण होईल. आता आपण प्रार्थना करूया का? तुम्ही पती असाल तर पतीला दिलेल्या सल्ल्याचे पालन करा आणि मान्य करा. तुम्ही पत्नी असाल
तर पत्नीने कसे वागावे असे सांगितलेल्या वचनाला मान्यता द्या. तुम्ही मुले असाल तर वचनानुसार मुलांनी कसे असावे याला मान्यता द्या. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मान्यता दिली की ते पुरेसे आहे. आपण काय करतो? कुटुंबात एकमेकांकडे बोट दाखवतो. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही असे म्हणतो. परंतु प्रभू म्हणतो, तू स्वतःला सुधार, तुझ्या कुटुंबात आशीर्वाद येईल. तुम्ही मान्यता देता का? तुम्ही स्वतःला मान्यता दिलीत तर प्रभू घरात बदल घडवून आणतील. तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवून तुमचा शांती आणि आनंद गमावू नका. आता आपण प्रार्थना करणार आहोत की माझं कुटुंब आनंदी असावे, आशीर्वादित असावे. प्रभू, त्यासाठी माझे कुटुंब तू सांभाळ. सर्वांना एक दिलाने प्रेम आणि ऐक्य मिळू दे. माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो असे तुम्ही प्रार्थना कराल का? प्रभू, तूच कुटुंब निर्माण करणारा आणि कुटुंबाला आशीर्वाद देणारा आहेस. या दिवशी जे जे आपल्या कुटुंबासाठी शांती, आनंद, ऐक्य आणि प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत, प्रत्येकाची प्रार्थना ऐकून त्या घरांमध्ये शांती येऊ, कुटुंबांमध्ये तारणाची आनंदी अनुभूती मिळू. सर्वांना तुझ्या वचनानुसार जगण्याचा सर्वोच्च अनुभव मिळो. आनंदी कुटुंब, आशीर्वादित कुटुंब व्हावे म्हणून येशूच्या नावाने आशीर्वादित होवो. आमेन, आमेन.